तर महावंश ग्रंथामध्ये उल्लेख आहे, जेव्हा महाडंबरक्षित बंतीला महाराष्ट्रात पाठवलं, पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये पाठवलं, तर एकाच वेळी महाडंबरक्षित बंतीनं महावंश ग्रंथामध्ये उल्लेख आहे, मी वाचलेला आहे, 75,000 लोकांना, महाराष्ट्रातल्या 75,000 लोकांना, या दक्षिणापथच्या या पंढरपूर परिसरातल्या 75,000 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। आणि अजून पुढे असा उल्लेख आहे त्या महावंश ग्रंथामध्ये की 14,000 लोकांना भिक्खू सुद्धा बनवलं महाधम्मरक्षित बंतीजीने, आणि त्या सगळ्या 14,000 भिक्खूंनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार केला, आणि 14,000 भिक्खू संघ आणि महाधम्मरक्षित बंतेजी हे पंढरपूरच्या विहारात राहायचे। पंढरपूर नगराचीच निर्मिती सम्राट अशोकाने केलेली आहे। जिथं जिथं महाविहार आहे, स्तूप आहे, तिथे तिथं नगर उभे झालेले आहे। इतिहास खूप आहे की या भीमा नदीच्या काठावर 2च महाविहार आहे। पहिला विहार म्हणजे पंढरपूर, आणि थोडी हे भीमा नदी पुढे जाते सन्नतीला, कर्नाटकला, तिथे एक महावीर आहे सन्नती, तिथे तर पूर्व बुद्धाचे सुद्धा शिल्प सापडलेले आहे। तर ही भीमा नदी पूर्वीपासूनच प्राचीन बौद्ध बोलते तुकाराम महाराज, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा वसविले पंढरपूर, तुकोबारायची गाथा आहे, जाऊगे माये पंढरपुराशी, आखाडी कार्तिकी एकादशी, म्हणजे आखाडी पौर्णिमेला जायचं, बंतेजींना घेऊन यायचं, आणि पुन्हा प्रवारणा कठीणदान चिवरदान संगदान करून कार्तिकीला पुन्हा नेऊन द्यायचं। तुकोबारायची गाथाच आहे, जाऊगे माये पंढरपुराशी, आखाडी कार्तिकी एकादशी। तर ही प्रथा बौद्धांची परंपरा आहे। आमचे वारकरी बांधव तुकोबारायाची, शिवाजी महाराजांची, मौर्य राजांची पगडी घालायचे पांढरे, आता गांधीजीची आणि अण्णाची कधी टोपी आली आम्हाला माहीतच नाही, पण हे वारकरी मात्र बौद्धांच्या उपासकांचं प्रतीक आहे। तर हा जागृतीचा अग्नी असाच तेवत ठेवा।